दरम्यान पालकमंत्री पदाबाबत भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी काय म्हटलंय बघूयात। पालकमंत्री पदावरनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच आहे असं बोललं जात आहे। शिवसेनेची काय भूमिका राहील? मला वाटत नाही रस्सीखेच असू शकते, कारण जे आमच्या नेते मंडळीवरती ठरवतील ते निश्चितच योग्य असं ठरवतील आणि आमचे 3 आमदार आहेत, त्याच्यामुळे आम्ही ती मागणी केलेली आहे। आणि मागच्या वेळेला पण शिवसेनेला ते पालकमंत्रीपद मिळालं होतं, यावेळेला तर मी स्वतः आहे, त्यामुळे ते मिळणं क्रमप्राप्त वाटतंय। आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे निश्चितच या जिल्ह्याला माझ्या रूपाने न्याय देतील। शेवटी खाते वाटपाचा हा अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे। आणि आमच्या पक्षाचं म्हणाल शिवसेनेचं, तर आम्ही निवडणूक झाल्या जी पहिली बैठक आमदारांची झाली होती, त्या पहिल्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एक ठराव करून मंत्री कुणाला करावं आणि कुणाला कुठला विभाग द्यावा याचे पूर्ण अधिकार आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिले होते। त्यानुसार साहेबांनी मंत्रिमंडळ निश्चित केलं, शिवसेनेच्या कोट्यातलं काल खातेवाटप निश्चित केलं आणि आता जे विभाग आमच्या प्रत्येकाकडे दिलेले आहेत त्या विभागाचं आता काल अधिवेशन संपलं आणि 2 दिवसात आम्ही मंत्रालयामध्ये जाऊ, आमच्या विभागाचा पदभार स्वीकारू। इच्छा असावं नसावं नाहीये, पण महायुती म्हणून आम्ही तिथे काम करतोय। महायुतीचे वरिष्ठ 3 मोठे नेते आहेत या आपल्या महाराष्ट्र राज्याचे, सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री। त्यांनी निर्णय घ्यायचा असतो तो, आणि त्यांनी जे निर्णय घेतला ते आम्हाला मान्य राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।